कोणाला ऊस लावायचा असेल तर कमेंट करा, मी सांगतो कसं लावायचं. अरे रे रे, तुमचा मुलगा बसून आली आवाज काढतोय, विचित्र विचित्र आवाज काढून लोक. टू अनदर न्यू ब्लॉग. चालते मी आता रानात, मला दाखवतो रोड, दाखवतो रोड. कॅनल लागते सकाळी पाणी लावायला आलतो, त्यावेळी फोन घरी ठेवलेला, त्यामुळे असं व्हिडिओ घेतला नाही. तर चाललोय, तर बघू शकताय तुम्ही रोड कसा आहे. जायचं पाणी बिला असेल 7 वाजता लावलेलं, बघूया. जर जास्त भरला असेल तर मग अवघड आहे, बघूया काय चालला जाऊ. दिस इज कॉल्ड विलेज लाईफ ट्रेकिंग. काय माहिती का, हळद आहे वाटतं, हळद का तंबाखू आहे. ह्या इकडे पाणी लावतो, बघूया. आले येऊन पाणी खाली गेले. इथं आहे ना गाईज, डाळिंब लावलं होतं आपण 2 वर्षाच्या मागं. डाळिंब होतं इथं, काढून टाकलं कारण आपल्या इकडचं वातावरण सूट होत नाही त्याला, पाऊस कमी लागतोय. पाणी पिलेलं आहे, बघू शकता इथं भरले खाली. द्राक्षाची बाग पण होती आमची इथं. इथं जिथं आता ऊस आहे ना, तिथं द्राक्षाची बाग होती, काढून टाकली कारण पाऊस कमी असायचा, त्यामुळं द्राक्षाच्या बागेत लॉसच आहे. ऊस लावा गाईज, तुम्ही पण ऊस लावा. IT इंजिनिअरिंग करून शेवटी शेती करायला लागली तर ऊस लावा. फक्त पाणी पाजा, औषध मारा. ऊस लावायचा 16 महिन्यानं कारखान्याला घालवायचा, आणि 2-3 पिकं घेऊ शकते आपण. तर सगळा ऊस लावलाय आम्ही. द्राक्षाची बाग होती आमची 3 एकर, त्याला औषध मीच मारत होतो, ट्रॅक्टर नाही. मेरी गड्डी तेनू आवाज मारते, पाणी पिलेलं असल नाही, पाणी पिले. पावसाळ्यात सगळी बॉम्बच असतात. कोणाला ऊस लावायचा असेल तर कमेंट करा, मी सांगतो कसं लावायचं. तुम्हाला मी इन्स्ट्रक्शन सगळ्या देतो, कसं लावायचा, कोणता लावायचा, कोणतं मारायचं, कोणतं खत घालायचं, हे चालू करायचं. आता चालू केले, चालू झालेलं आहे. जाऊन आता इथलं बंद करायचं आणि मोटर बंद करायचे, कारण पूर्ण रात्र मोटर चालू आहे. वाऱ्यावरती गंध पसरला मध्ये दरवळणारे हे गाव माझं. चढड्या हे बंद करायचं कोणत्या साईडला, नो झालं बघ. लगेच इकडं प्रेशर वाढलं. हे इकडं तुम्हाला काल दाखवलं असेल, त्याचा आंब्याच झाड बघा. कसं वातावरण. हेच सुख गावाकडे भेटते गायच, हे सुख तुम्हाला पुण्यात राहून नाही भेटत. मस्त एकदम. सुख शांति समाधान, मोह से बहुत दूर और लड़कियों से भी. पुण्याला जायचंय पण
माझं ते काम थांबलंय ना रिझल्टचं, त्यासाठी थांबले. मला लवकर जायचं काम आहे दुसरं पुण्यात. हे तर ते बुक सांगितले एकाला, पुण्यात जर भेटलं तर ठीक, नाही तर मग सांगलीत तो बोललाय घेऊन येतो. ते पण जर नाही भेटलं तर 3200 मला द्यावे लागतील. आणि फाईन वेगळा. फाईन ₹1 किती असं थोडा 5 ते 6 हजार रुपयाला. पद्धतशीर गेम झालेली आहे. डोंट ट्रस्ट एनीवन. इथून पुढं ट्रस्ट तेवढा कोणावर ठेवायचा नाही. एवढं मला पण सांगतो काहीच. ट्रस्ट विचार करा लोक. खूपच झाले म्हणून तुम्हाला सांगा. तुम्ही तुमचा पर्स्पेक्टिव्ह काय आहे तुमच्या प्रशी. मला जे वाटलं मी सांगितलं तुम्हाला. आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. चला आता डायरेक्ट वरती. तिथून आलो पण ते ऊस पडलाय त्यामुळे मधून येत नाही. चिखल झालाय इकडून जायचं डायरेक्ट वर. मोटर बंद करायची आणि थोडं काम आहे मग मी काटा लागला गाडी लावली. बूम शाकालाका बंदूक शाकालाका. पुण्याला होतं तेव्हा बरं होतं. काम लागते काय काय. जाऊ का मी. असं मज्जा घ्यायचं. घरात जाऊन पप्पाला सांगितलं काम करत नाही आणि शिव्या खायच्या. सवय आहे याला. सवय झाली आता शिव्या खायच्या. ते काय पहिल्यापासूनच खात होतो. कॉलेज 1ली ते 10वी नुसता दंगा करायचा मागं बसून. शिव्या खायच्या प्रत्येक. पप्पा कॉलेजमध्ये येणार, क्लासचा सर बोलवून येणार प्रत्येक आठवड्याला. तुमचा मुलगा दंगा करतोय, तुमचा मुलगा बसून आली आवाज काढतोय, विचित्र विचित्र आवाज काढून लोकांना हसवतोय. मग मला मारत बसायचा. पण मी शांत नव्हतो बसत. मी अजून आवाज काढत होतो असा. आणि मग एकदा तर सणांसमोर मारलं होतं. पाणी पूर्ण खाली गेले. ऊन पडायचं माझा तर दिसायला. पण तरी पण मी दंगा करायचं कधी थांबवलो नाही. दंगा करायचं कमी कधी बंद झाला माहिती. PVPIT मध्ये गेल्यावर समजलं ना काय नाही. PVPIT पण समजलं. जरा करिअरकडे लक्ष द्यावं. पण तरी पण काय केलं नाही. तरी पण असाच चित्रपट केला. मग आता असा दिवस येतो. 1 मिनिट काय हे पण आता मोटर भूम शाकालाका. हे बंद होते वाटतं ना. हे बंद होते वाटतं. बंद केलं आता. मीटर आहे ॲटो. ह्याचा काय विषय माहिती आहे का. समजा लाईट सारखी जातं ना, सारखी सारखी जर लाईट जात असेल ना ॲटो लावून घ्यायचा. म्हणजे लाईट गेली इथं ॲटो लावले बघा. इथं सेट एम्पियर आणि हे मॅन्युअल ॲटो दिसतंय का इथं AUTO. हे बटन दाबून ठेवलं ना, लाईट गेली की ऑटोमॅटिक चालू होतंय नंतर. म्हणजे लाईट आल्यानंतर. म्हणजे सारखं आता समजा पाणी पास असेल तर आपण खाली असेल 1-2 किलोमीटर खाली तिथं मोटर पाणी चालू आहे. मग सारखं सारखं इकडे येत बसायचं नाही. ॲटो लावलेला असतो, ऑटोमॅटिक चालू होतं. तुम्ही पण लावून घ्या. आम्ही लावलाय बरं पडते. मोटर पण लावतात. एक कुलूप लावायचं आहे.
भूम शाकाला का. एका हाताने हाऊ इज हाऊ हे आत्ता बघू शकते आणि थोड्या वेळानं बघू. बघा आपण काढले तिथून गाईच झाले. आता एवढा आजचा प्रवास. भेटू. बाय बाय बाय.